खराचा हवाला रॅकेट आणि त्याचा मुलगा हा मोठा पुरावा बनलेला आहे। झी 24 तासवर खराच्या मुलाच्या चौकशीचा तपशील समोर आलाय। चौकशीमध्ये मुलगा हर्षवर्धननं धक्कादायक माहिती दिलेली आहे। सर्व डॅडला माहिती आहे, घरामध्ये खूप कॅश यायची, भोंदू खरातला हवाला रॅकेट चालवायचा, या संदर्भातली माहिती आता समोर आलेली आहे। आणि या संदर्भात आता खराचा मुलगाच मोठा पुरावा बनलाय, कारण खराचा मुलगा हर्षवर्धन खराच्या SIT चौकशीचा तपशील झी 24 तासच्या हाती लागलाय। घरामध्ये खूप कॅश यायची, सर्व डॅडला माहिती आहे असंही त्यानं सांगितलेलं आहे। गेल्या 2 दिवसांपासून ED कडून त्याची चौकशी सुरू आहे। अनेक आर्थिक व्यवहारांसंदर्भात त्याला प्रश्न विचारले जात आहेत आणि त्या संदर्भात मुलाच्या कबुलीनंतर हवाला रॅकेट चालवत असल्याची शक्यता तपासली जाते। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। योगेश, झी 24 तासवर खराच्या मुलाच्या चौकशीचा तपशील आलेला आहे, काय आणखी या संदर्भातली माहिती आहे? त्याच्या मुलाला पत्नी फरार झाल्यामुळे ताब्यात घेण्यात आलं होतं। एकूणच दोघांची म्हणजे अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरात या दोघांच्या कामांविषयी किंवा त्यांच्या पद्धतीविषयीची माहिती घेण्यासाठी त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यावेळेस त्या दरम्यान त्याला अनेक प्रश्न हे विचारण्यात आले, ज्यामध्ये घरामध्ये जे काही पैसे किती असत तसं, त्याच्यानंतर सोनं तुम्ही कुठून घेतलं होतं, लग्नासाठीचं सोनं कुठे विकलं, नंतर कुठे विकलं घेतलेलं, असे सगळे अनेकशे प्रश्न त्यांना विचारण्यात आले, ज्यामध्ये वडिलांसोबत तू किती वेळा परदेशात गेला होता, वडील तंत्रमंत्र करायचे का, आई पैसे कोणाकडे देत होते, असे अनेक प्रश्न पोलिसांनी विचारले। आणि त्यामध्ये त्या प्रत्येक प्रश्नाला एकच उत्तर त्यांच्या मुलाने दिलं, ती म्हणजे सर्व डॅडला माहिती आणि घरात मात्र मोठी खूप कॅश असायची। अशा गोष्टी बोलल्यामुळे आता हवालाचा जो संशय खराच्या बाबतीमध्ये बोलला जात होता तो खरा ठरताना दिसतो आहे। त्यासाठी जे काही पुरावे मिळत आहेत, घरामधलं जे कॅश आहे ती कशी पद्धतीने विल्हेवाट लावली जायची या दृष्टिकोनातून काल 2 बँकांचे संचालकांना सुद्धा बोलवण्यात आलं होतं, त्यांची सुद्धा माहिती घेण्यात आली। त्याचबरोबर 3 विश्वस्तांना सुद्धा, माजी विश्वस्तांना बोलवण्यात आलं होतं। त्यामुळे एकूणच या पैशांची विल्हेवाट कशा पद्धतीने लागायची याचा शोध आता SIT आपल्याला घेताना दिसतोय। धन्यवाद योगेश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।